एक महत्त्वाची बातमी आहे। अनिल अंबानी संबंधित मुंबई दिल्लीतील जागांवर ईडीकडून छापेमारी करण्यात आल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे। जवळपास 50 जागी छापेमारी सुरू आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। अनिल अंबानी संबंधित मुंबई त्याचबरोबर दिल्लीतील जागांवर ईडीकडून हे छापे टाकण्यात आल्याची माहिती मिळते आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर सध्या आपल्यासोबत आहेत। कृष्णा, काय अधिक माहिती? सागर, आपण पाहतोय की प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार ईडीकडून अनिल अंबानी यांच्याशी संबंधित ठिकाणी ही छापेमारी सुरू आहे आणि जवळपास 50 ठिकाणी भारताच्या म्हणजे मुंबई असेल किंवा दिल्ली असेल आणि आणखी काही ठिकाणं आहेत त्या ठिकाणी सुद्धा हे सर्च ऑपरेशन राबवलं जातंय। खरं तर ईडी अशा पद्धतीने जेव्हा छापेमारी करते तेव्हा मनी लॉन्ड्रिंगचा जेव्हा गुन्हा दाखल होतो त्या अनुषंगानं हे सगळं सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती मिळते। मात्र कोणतं प्रकरण आहे आणि कोणत्या प्रकरणामध्ये अनिल अंबानी यांच्यावरती हे सर्च ऑपरेशन केलं जातं किंवा सुरू आहे याबद्दलची अधिकृत माहिती अद्याप तरी ईडीकडून देण्यात आलेली नाहीये। मात्र जवळपास 48 ते 50 ठिकाणी मुंबई आणि दिल्लीतील त्यांच्या घर आणि ऑफिसशी संबंधित जे काही ठिकाणं आहेत तिथे हे सर्च ऑपरेशन सुरू असल्याचं कळत आहे। त्यामुळे या सर्च ऑपरेशन मधून काय काय समोर येतं किंवा किती तास छापेमारी चालते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच कृष्णा, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर अनिल अंबानी यांच्याशी संबंधित 50 जागांवर ईडीकडून छापेमारी करण्यात येते। मुंबई त्याचबरोबर दिल्लीमध्ये ही छापेमारी सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे। दरम्यान कुठल्या प्रकरणामध्ये ही छापेमारी केली जाते याची अद्याप माहिती समोर आलेली नाही। मात्र असं असलं तरी अनिल अंबानींसाठी हा मोठा धक्का मानावा लागेल।